फिजिक्स कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं मी अभिनंदन करतो. 10वीचा खूप चांगला निकाल लागलाय आणि भरघोस यश तुम्हाला प्राप्त झालंय. ॲक्च्युली बरेच जण मला ओळखत असतील, भलेही मी त्यांना शिकवलेलं नाहीये, पण कदाचित टोन ओळख असेल. मी तुम्हाला बघितलेलं असेल, तुम्ही मला बघितलेलं असेल. आपल्या क्लासवर ज्या 11-12च्या बॅचेस होतात त्यामधला फिजिक्स हा सब्जेक्ट मी कव्हर करतो. माझं नाव कुणाल देशमुख. आता ॲक्च्युली नेमकं आजचं सगळ्यात पहिलं लेक्चर आहे आणि आजच्याच लेक्चरमधून फिजिक्सची काही सुरुवात करता येणार नाहीये. त्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये फार बेसिक गोष्टी आपण डिफाईन करणार आहोत किंवा डिस्कस करणार आहोत. आता बेसिक गोष्टी म्हणजे कुठल्या, तर नेमकं फिजिक्स आहे काय किंवा फिजिक्समध्ये काय काय शिकायला भेटते, हा सगळा कन्सेप्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये सुरुवात करणार आहोत. एकदम त्याच्यापेक्षा एकदम पहिले किंवा एकदम बेसिक पासून थोडंफार काहीतरी डिस्कशनचा मोड म्हणून आजचं इंट्रोडक्टरी लेक्चर म्हणून आज आपण पाहणार आहोत. ऍक्च्युली सायन्स हा काही तुम्ही आज नव्याने शिकत नाहीये. मागच्या काही वर्षापासून तुम्ही सायन्स सोबत जोडलेल्या किंवा शिकता, पण स्पेशली 9वी पासून तुम्हाला सायन्सचे 2 भाग म्हणजे 2 बुक झालेले, एक सायन्स 1 आणि एक सायन्स 2. आता सायन्स 1 मध्ये स्पेशली 2 सब्जेक्ट कव्हर होतात आणि सायन्स 2 मध्ये 2 सब्जेक्ट कव्हर होतात. ज्यातलं सायन्स 1 मध्ये म्हटलं तर काही युनिट केमिस्ट्रीचे असतात तर काही युनिट फिजिक्सचे असतात, आणि सायन्स 2 मध्ये म्हटलं तर काही युनिट बॉटनीचे असतात तर काही युनिट झुलॉजीचे असतात. त्यातला जो पहिला पेपर आहे सायन्स 1चा, जो 9वीचा असो किंवा 10वीचा असो, तिच्यात फिजिक्स आणि केमिस्ट्री कंबाईनली कव्हर होते. मग नेमकं त्यातलं फिजिक्स कुठलं आहे आणि नेमकं त्यातली केमिस्ट्री कुठली? कारण की या आता पुढच्या 2 वर्षात तुम्ही कमीत कमी 3 किंवा जास्तीत जास्त 4 असे सायन्सचे सब्जेक्ट शिकू शकता, ज्यांचं फीचर असेल त्यांचं फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी राहील. ज्यांचं व्होकेशनल असेल त्यांचं फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ राहणार आहे, आणि ज्यांचं जनरल आहे त्यांचं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी 4 विषय राहतील. परंतु यात लक्षात आलं असेल तर तुमच्या 3 पैकी कुठलाही ग्रुप असला तरी फिजिक्स आणि केमिस्ट्री हे दोन्ही लेक्चर तुम्हाला कॉमन आहेत. त्यातला तोच फिजिक्स आणि केमिस्ट्री म्हणजे 9वी आणि 10वीतला तुमचा सायन्स 1. आता जिथं जिथं रिॲक्शन पाहिले असेल, जिथं जिथं CH4 बद्दल डील केलं असेल, जिथं जिथं कार्बन बद्दल डील केलं असेल, तो सगळा पार्ट तुमचा केमिस्ट्रीमध्ये जाते. परंतु जिथं तुम्ही ग्रॅव्हिटेशन शिकले, जिथं तुम्ही इलेक्ट्रिक चार्ज शिकले, जिथं तुम्ही लाईट शिकले, जिथं तुम्ही प्रिझम शिकले, जिथं तुम्ही इंटरफेरन्स शिकले, ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी फिजिक्समध्ये कव्हर होतात. आता बेसिकली फिजिक्स हा सब्जेक्ट कठीण आहे की सोपा आहे हे ज्याचं त्याचं आपापलं मत आहे. परंतु जर का कन्सेप्च्युअल बेस हा युनिट समजून घेतला किंवा हा विषय समजून घेतला तर याच्यासारखा सोपा सब्जेक्ट कुठलाच नाहीये. खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. ऍक्च्युली जे तुम्ही लेक्चर तुमच्या मोबाईलवर आता बघत आहात, तर साधा मोबाईल तयार कसा झाला याच्या मागे फिजिक्स आहे. मोबाईलला नेटवर्क आहे, ते नेटवर्क कसं आहे त्याच्या मागे फिजिक्स आहे. जे मी बोलत आहो, माझा आवाज इथून समोर रेकॉर्ड होत आहे आणि त्यानंतर इंटरनेटचा यूज करून, डाउनलोड करून किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्ही माझा आवाज जसाच्या जसा पाहू शकता, भले जसाच्या तसं पाहू शकता. या सगळ्या गोष्टी फिजिक्सच्या माध्यमातून घडून येतात. आता नेमकं फिजिक्स आहे काय, त्याची प्रॉपर डेफिनेशन काय, त्यात नेमके कुठून कुठपर्यंत शिकायचं आहे. छोट्या छोट्या म्हणजे आपलं सगळ्यात पहिले जो शोध लागला की ऍटम छोटा आहे, परंतु नंतर काही कालावधीनंतर असं लक्षात आलं की ऍटमच्या आतमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन प्रेझेंट असतात आणि इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट शेल मध्ये रिव्हॉल्व होतात. मग हे प्रोटॉन न्यूट्रॉनचं काम काय आहे, न्यूक्लिअर फिजन किंवा न्यूक्लिअर फ्युजन म्हणतो, म्हणजे एकदम छोट्या. मग आता न्यूट्रॉन आणि प्रोटॉन हे सगळ्यात छोटा पार्ट आहे का? आन्सर आहे त्याच्याही पेक्षा छोटा मिझॉन नावाचे कंपाऊंड असतात. या मिझॉन पासूनचा किंवा आपल्या सिलेबसमध्ये 11-12 मध्ये मिझॉन पर्यंत नाहीये, आपल्या सिलेबसमध्ये जास्तीत जास्त न्यूट्रॉन आणि प्रोटॉन पर्यंत अभ्यास आहे. ऍटम, मॉलिक्युलर, न्यूक्लिअर
12th मध्ये आपल्याला 18 नंबरचा युनिट होता मागच्या सिलेबसनुसार. तोच युनिट याही सिलेबसमध्ये म्हणजे जे नवीन बुक तयार झालं या मागच्या बॅच पासून त्याही बॅचमध्ये किंवा त्याही बुकमध्ये तो युनिट आहे. म्हणजे ऍटम, मॉलिक्यूल, न्यूक्लियर पासून तर गॅलेक्सी, युनिव्हर्सचा असा सगळा आपल्याला अभ्यास करायचा. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीपासून मोठ्या मोठ्या गोष्टीपर्यंत आपल्याला कव्हर करायचं. आणि नेमकं तसंच फिजिक्सच्या बद्दलही रोजच्या रोज जे लेक्चर अपलोड केले जातील त्यातून छोट्या छोट्या गोष्टीपासून मोठ्या मोठ्या गोष्टी जिकडे आपल्याला जायचं. पण फिजिक्स शिकत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की सध्याच्या कंडिशनमध्ये फिजिक्स हा खूप छोटा आहे आणि तुम्ही खूप मोठे आहे. आता मी काय बोलतो त्याचे काही व्यवस्थित लक्ष आहे. आता जसे जसे मी लेक्चर रोजच्या रोज अपलोड करत जाईल तसं तसे एक एक लेक्चर वाढत आहे. याचा अर्थ एक एक लेक्चर फिजिक्सचं मागं मागं पडत आहे. म्हणजे तसा तसा तुमचं सिलेबस कव्हर होत आहे. काही दिवसांना असं होऊन जाईल जर का तुम्ही वाचणं सोडून दिलं, अभ्यास करणं सोडून दिला तर तुम्ही जागच्या जाग्यावर राहाल आणि सिलेबस तुमचा वाढत जाईल. पण जेव्हा सिलेबस तुमचा एकदम इन्क्रीज होऊन जाईल त्या केसमध्ये अभ्यास करणं कठीण जाते. म्हणून सध्याच्या केसमध्ये जेव्हा तुमचे आता लेक्चर सुरू होत आहेत तर पहिल्या दिवसापासून, पहिल्या लेक्चर पासून फिजिक्सवर कमांड ठेवा. फिजिक्स तुमच्या हातात ठेवा. कारण की एक वेळ जर का विषय निघाला तर त्याच्यानंतर मग त्याला पकडणं अवघड जाते. छोट्या छोट्या गोष्टीपासून आपण एक्सप्लेन करू. खूप छोट्या छोटी गोष्ट की ज्या गोष्टीचा याच्या मागे आपण विचारही केला नसेल अशा सगळ्या गोष्टी आपल्याला इथे शिकायच्या. जसं की एखादा इलेक्ट्रिक फॅन असते किंवा एखादा इलेक्ट्रिक ट्यूबलाईट आहे. आता हा जो इलेक्ट्रिक ट्यूबलाईट किंवा इलेक्ट्रिक लाईट जेव्हा मी ऑन करतो तेव्हा तुम्हाला कंटिन्युअस ऑन दिसत आहे, सुरू दिसत आहे. परंतु आपल्या घरात जो इलेक्ट्रिक करंट येते दॅट इज एसी सर्किटच्या नुसार, एसी करंट म्हणतो आपण त्याला. दोन प्रकारचे करंट, डायरेक्ट करंट, अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट. त्यातला जो एसी आहे मीन्स अल्टरनेटिंग, याची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज एवढी असते. म्हणजे घरात येणाऱ्या इलेक्ट्रिसिटीची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज असते. याचा अर्थ आपला सुरू असणारा लाईट एका सेकंदात 50 वेळा चालू बंद होत आहे. परत एक वेळ रिपीट करतो मी. आपण जेव्हा लाईटचं बटन ऑन करतो, जेव्हा लाईट ऑन होते तर तो ऑन झालेला लाईट ऍक्च्युली एका सेकंदात 50 वेळा चालू बंद होत आहे. आता एका सेकंदात 50 वेळा चालू बंद होत असल्याच्यानं तो आपल्याला कंटिन्युअस चालू दिसते. परंतु तो कंटिन्युअस चालू नसते तर तो एका सेकंदात 50 वेळा बंद होऊन चालू झाला असतो. आपल्या अवतीभोवतीच्या अशा खूप अमेझिंग गोष्टी आहेत की ज्या याच्यात आपल्याला शिकायच्या. परंतु त्या विषयाची सुरुवात आपण उद्यापासून करू, म्हणजे पुढच्या लेक्चर पासून करू. डेफिनेशनचे रिस्पेक्ट टू, युनिव्हर्सचे रिस्पेक्ट टू, काय काय पाहायचं आहे, कसं कसं शिकायचं आहे, छोट्या छोट्या गोष्टीपासून तर मोठ्या मोठ्या गोष्टीपर्यंत, डेरिव्हेशन सोबत कसं डील करायचं, न्यूमरिकल कसे सॉल्व्ह करायचे, ह्या सगळ्या गोष्टी आपण हळूहळू पाहू. ऍक्च्युली फिजिक्स हे ज्या एका वटवृक्षाचं ब्रांच आहे, ज्या झाडाची ब्रांच आहे त्या झाडाला सायन्स म्हटलं जाते. म्हणजे जसे की आपण एखाद्या विषयाची डेफिनेशन करतो, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल किंवा बायोलॉजी असेल, हे तिघे जण सायन्सचे प्रकार आहेत. याच्यात मी मॅथ म्हटलेलं नाहीये. मॅथमॅटिक्स हा एक अप्लाइड सिलेबस आहे. सायन्समध्ये फक्त 3च जण कव्हर होतात, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. मॅथमॅटिक्स हे अप्लाइड ब्रांच आहे, ते सायन्समध्ये कन्सिडर केले जात नाही. म्हणजे तिन्हीच्या तिन्ही ह्या सायन्स पासून किंवा सायन्सचे 3 ब्रांच आहेत. फक्त 3च ब्रांच आहेत का त्या आन्सर आहे, अशा पुष्कळ साऱ्या ब्रांच आहेत. परंतु आपल्या लेवलवर सध्या जे कोअर सब्जेक्ट समजले जातात ते कोअर सब्जेक्ट हे 3 आहेत सायन्सचे. मग सगळ्यात बेसिक प्रश्न असा पडते की सायन्स म्हणजे नेमकं आहे काय. मी काही एक्झाम्पल देतो. आता मी किंवा तुम्ही केपलरचे लॉ शिकले असाल 10th मध्ये, जे नुकतेच आता पास आउट झालेले. न्यूटनचे लॉ शिकले असाल. हे जे सगळेच्या सगळे लॉ आहेत हे आज तयार झाले का, त्या आन्सर आहे नाही. याच्यासाठी काहीतरी काळ गेलेला आहे, कितीतरी वर्षा पहिले ते शोधून ठेवलेले आहेत. मग कितीतरी वर्षा पहिले शोधून ठेवलेलं तुम्ही आज अभ्यास करत आहात, मग याला सायन्स म्हणायचं की हिस्ट्री म्हणायचं? का बरं?
कारण की हिस्ट्री म्हणजे असंच आहे की जे मागं काहीतरी घडून गेलं त्याचाच आपण अभ्यास हिस्ट्रीमध्ये करतो, इतिहासात करतो. आणि तसंच आपलं सायन्स बद्दल सुरू आहे की न्यूटननं शोध लावून ठेवले, 3 लॉ दिले आणि ते 3 लॉ 1600 त्याने 3 लॉ दिले 1600च्या काळात, आणि आपण आजही 21व्या शतकात ते आपण ते लॉ शिकून राहतो. मग याला इतिहास म्हणता येणार नाही का, हिस्ट्री म्हणता येणार नाही का? मग नेमकं हिस्ट्री म्हणता येत नसेल तर हिस्ट्री आणि सायन्स मधला फरक काय? आय थिंक हे गोष्ट कधी तुमच्या लक्षात आली नसेल की सायन्समध्ये आपण मागचाच अभ्यास करून राहिलो आणि हिस्ट्रीमध्ये आपण मागचंच शिकतो. तर बेसिकली मी तुम्हाला 3 शब्दावर घेऊन जातो. 3 कुठले कुठले? एक पहिला शब्द दॅट इज मिथ, दुसरा दॅट इज हिस्ट्री, आणि तिसरा दॅट इज सायन्स. आता हे 3 शब्द इथे लिहिलेले आहेत आणि या तिन्ही शब्दाचा एकामेकासोबत काही संबंध आहे का ते आपण पाहू. मिथ, मिथ स्टँड फॉर दंतकथा किंवा काल्पनिक कथा. आता हे दंतकथा म्हणजे काय किंवा काल्पनिक कथा म्हणजे काय? दंतकथा म्हटल्या जाते किंवा यालाच काल्पनिक कथा असंही म्हटलं जाते. हिस्ट्री, हिस्ट्री म्हणजे इतिहास, हे सगळ्याला माहित आहे आपल्याला. आणि सायन्स, सायन्स म्हणजेच विज्ञान. आता सगळ्यात छोटा किंवा सगळ्यात बेसिक प्रश्न असा पडते की 3 नावं लिहिले का बरं? एका ठिकाणी लिहिलेलं आहे की मिथ, एका ठिकाणी लिहिलं हिस्ट्री आणि एक वेळ लिहिलेलं सायन्स. मग आता मिथचा अर्थ काय होते किंवा दंतकथा किंवा काल्पनिक कथा म्हणजे कुठल्या? आपल्या लहानपणी आपण ज्या गोष्टी ऐकत होतो, जे घरातले मोठे माणसं आपल्याला सांगत होते, पण त्या गोष्टी खऱ्या नव्हत्या, ते त्याच्या मनाची कल्पना होती, त्याला म्हटलं जाते मिथ. किंवा काही काही लोक असं म्हणतात, काही काही लोक आस्तिक असतात, काही काही लोक नास्तिक असतात. आस्तिक म्हणजे काही जणांचा देवावर विश्वास असते, काही जणांचा देवावर विश्वास नसते. मग ज्यांचा देवावर विश्वास नाहीये ते म्हणतात की बा रामायण असो, महाभारत असो, ह्या सगळ्या दंतकथा आहेत, ह्या घडलेल्या आहेत नाही आहेत त्याच्यावरचा वाद आपल्याला करायचा नाही, आपण त्या फील्डमध्ये जाणार नाही, परंतु त्याला दंतकथा म्हटल्या जाते. मग ऍक्च्युली दंतकथा म्हणजे काय की जे जुनं होऊन गेलं ते ऐकत आहोत आपण. इतिहासमध्ये काय की जे जुनं होऊन गेलं ते शिकत आहोत आपण. आणि सायन्समध्ये काय की जे जुनं होऊन गेलं ते शिकत आहोत आपण. मग जर का तिन्ही गोष्टी एकसारख्याच असतील तर मग तिघायला वेगवेगळे नाव का बरं आहेत? एकाला मिथ म्हणतो, एकाला हिस्ट्री म्हणतो, एकाला सायन्स म्हणतो. याचा अर्थ आहे तिघच्या तिघही एकसारखे नसून तिघचे तिघही वेगवेगळे आहेत. आता यातला नेमका डिफरन्स काय ते पहा. मिथ, दंतकथा किंवा एखादी काल्पनिक कथेचा अर्थ होते की ज्या गोष्टीवर माझा स्वतःचा विश्वास आहे. म्हणजे कसं की एखाद्या रस्त्याने मी चाललेलो आणि रस्त्याने येत असताना एखाद्या शेतात मला मोर दिसला आणि तो मोर नाचत होता. आता नंतर मी तो मोर पाहला, नाचत असताना पाहला, त्याच्यानंतर घरी आलो आणि घरी आल्यानंतर मी हे गोष्ट घरच्याला सांगितली. आता मोर नाचत होता हा मला रस्त्यात दिसला, कन्सिडर करतो त्याच्यासाठी 2-3 तास उलटून गेले मी घरी येईपर्यंत. म्हणजे याचा अर्थ घरी येऊन मी काय सांगितलं त्यानुसार मी माझा अनुभव सांगितला, माझा एक्सपिरियन्स सांगितला. माझा अनुभव काय होता की मी शेतातून रस्त्याने येत असताना मला शेतात एक मोर दिसला आणि तो मोर नाचत होता. तो कोणाचा अनुभव आहे त्यानुसार आहे माझा स्वतःचा अनुभव आहे आणि मी ते अनुभव घरच्यासोबत शेअर केला. आता घरच्यानं त्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा हा त्याचा प्रश्न आहे, परंतु मी जे पाहिलं त्या गोष्टीवर माझा विश्वास आहे, त्याला म्हटलं जाते मिथ. याचा अर्थ प्रत्येकाचाच त्या गोष्टीवर विश्वास असेल असं नाहीये. काही जणांचा विश्वास असू शकते, काही जणांचा विश्वास नसू शकते. हे झाली मिथची कल्पना. दुसरा हिस्ट्री. आता मिथ हे हिस्ट्रीपेक्षा वेगळं कसं आहे ते पाहू. आता हा जो मोर नाचत होता हा ऍक्च्युअल मध्ये होता की मला भ्रम झाला हे कन्फर्म नाहीये, परंतु इतिहासात महाराणा प्रताप होऊन गेले, शिवाजी महाराज होऊन गेले,
मोठमोठ्या लढाया झाल्या, इंग्रज येऊन गेले, गौतम बुद्ध होऊन गेले, ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ज्या झाल्या इतिहासातल्या, पण त्याची काहीतरी नोंद करून ठेवलेली आहे, त्याला म्हटलं जाते हिस्ट्री. परंतु झालेली गोष्ट परत आपण सुधारू शकत नाही. आय रिपीट, झालेली गोष्ट आपण परत सुधारू शकत नाही. ते जशी आहे तशी मांडू शकतो, जे जशी आहे तशी तसं आपण त्याचा अभ्यास करू शकतो, त्याला म्हटलं जाते हिस्ट्री, दॅट इज इतिहास. आय थिंक या दोघांमधला डिफरन्स तुमचा क्लिअर झाला असेल की मिथ म्हणजे माझी कल्पना आहे ते असू शकते किंवा नसू शकते. हिस्ट्री म्हणजे जे झालेलंच आहे, कन्फर्म आहे, परंतु ते कधी बदलू शकणार नाही, त्याला म्हटलं जाते इतिहास. आणि सायन्स, आता सायन्स म्हणजे न्यूटननं 1600च्या काळात शोध लावून ठेवले, हे गोष्ट बरोबर आहे, यात काही चुकीचं नाही. परंतु न्यूटननं जे शोध लावून ठेवले हे हळूहळू पुढे जाऊन जे लोक शिकत आहेत, काही दिवसानंतर कदाचित न्यूटननं लावलेले शोध हे चुकू शकतात, तर ते चूक आपण सुधारू शकतो, ते लॉ आपण रिअरेंज करू शकतो, त्याला म्हटलं जाते सायन्स. नेमका हिस्ट्री आणि सायन्स मधला फरक काय? हिस्ट्री म्हणजे जे जसं घडून गेलं ते शेवटपर्यंत तसंच राहते, ते कोणी बदलू शकत नाही, दॅट इज कॉल्ड एज हिस्ट्री. आणि सायन्स म्हणजे काय की जे रिडिफाईन करता येते, किंवा एखादी गोष्ट पहिले मांडलेली आहे, ते नंतर लोकांनी ऍक्सेप्ट केली, परंतु काही दिवसांना लक्षात आलं की हे गोष्ट बरोबर नाहीये, म्हणून मग ते चुकीची ठरवून त्याच्यावर आणखी एक नवीन थेरी दिल्या गेली आणि ते थेरी नंतर ऍक्सेप्ट केल्या गेली, त्याला म्हटलं जाते सायन्स. हा नेमका फरक आहे हिस्ट्री आणि सायन्स मधला. म्हणजे कसं, त्याचं एक एक्झाम्पल सांगतो की जसं आपण म्हणतो की लाईट, आतापर्यंत 10वीच्या लेवलपर्यंत आपण दोन प्रकारच्या वेव्ह हे शिकलो असो, एक लॉन्जिट्युडनल वेव्ह आणि दुसरी ट्रान्सव्हर्स वेव्ह. जे मी बोलत आहोत कॉम्प्रेशन रेअरफ्रॅक्शनचे रिस्पेक्ट टू आवाज पुढे सरकते, दॅट इज कॉल्ड एज ट्रान्सव्हर्स वेव्ह. आणि लाईट जे ट्रॅव्हल होत आहे त्याला म्हटलं जाते लॉन्जिट्युडनल वेव्ह. त्या वेव्ह अशा प्रकारे डिनोट केल्या जातात. हे झालंय कॉम्प्रेशन, हे झालंय रेअरफ्रॅक्शन, हे झालंय परत कॉम्प्रेशन, हे झालंय परत रेअरफ्रॅक्शन. हे वेव्ह म्हणजे कुठली आहे तर ट्रान्सव्हर्स वेव्ह. नंतर येते लॉन्जिट्युडनल वेव्ह, जे या फॉर्म मध्ये जात आहे ते झाले लॉन्जिट्युडनल वेव्ह. हे साऊंड वेव्हचं एक्झाम्पल आहे आणि हे वेव्ह लाईट वेव्हचं एक्झाम्पल आहे. म्हणजे जो कुठला लाईट येते तो अशा प्रकारे येते किंवा या वेव्ह नेचर मध्ये येत आहे, आणि जो साऊंड येत आहे, जो व्होकल कॉर्ड, जो कॉम्प्रेस आणि रेअरफ्रॅक्शनचे रिस्पेक्ट टू एअरचे कॉम्प्रेशन रेअरफ्रॅक्शन होतो, आवाज समोर जाते, ते हे वेव्ह म्हणजे साऊंड वेव्ह. मीन्स ट्रान्सव्हर्स वेव्हचं एक्झाम्पल साऊंड वेव्ह आहे आणि लॉन्जिट्युडनल वेव्हचं एक्झाम्पल लाईट वेव्ह आहे. ऍक्च्युअली मी तुम्हाला सांगत काय की न्यूटननं प्रत्येक क्षेत्रात जवळपास काम केलेलं आहे. प्रत्येक गोष्टी कुठं ना कुठं त्याचे लॉ आढळतात. न्यूटन असो, आईन्स्टाईन असो, हे खूप मोठे सायंटिस्ट होऊन गेले. फिजिक्ससाठी किंवा सायन्ससाठी त्यांची खूप मोठी देण आहे. त्यातच न्यूटननं पहिल्यांदा असं सांगितलं होतं की लाईट जो आपल्यापर्यंत पोहोचत आहे तो एका पार्टिकलच्या नेचरच्या रिस्पेक्ट टू पोहोचते. म्हणजे कसं की जर का एखादा लाईट सोर्स माझ्याजवळ प्रेझेंट आहे, आता हा लाईट, आता सध्याच्या कंडिशन आपल्याला माहिती आहे की लाईट म्हणजे कोण आहे तर वेव्ह आहे, परंतु न्यूटननं सगळ्यात पहिले जेव्हा शोध लावला 1600च्या काळात जेव्हा सांगितलं, तर त्याच्या म्हणण्यानुसार लाईट पासून पार्टिकल इमिट होतात आणि ते पार्टिकल आपल्यापर्यंत येऊन पोहोचतात, म्हणून आपल्याला बाकीच्या वस्तू दिसतात. ऍक्च्युली लाईटचा फेनॉमेना किंवा आपल्याला एखादं ऑब्जेक्ट दिसते कसा, हे कसं एक्सप्लेन करतो आपण की येणारा लाईट आपल्या डोळ्याच्या रेटिनावर पडते, त्याच्या आतमध्ये इमेज तयार होते, त्या गोष्टी आपल्याला दिसतात. असा 10वी मध्ये आयचा कन्सेप्ट मध्ये आपण शिकलो. मग तसाच कन्सेप्ट न्यूटनने दिला होता की लाईट पासून कोण येत आहे तर लाईट पासून पार्टिकल येत आहे. आणि जेव्हा शब्द मी पार्टिकल वापरतो तेव्हा पार्टिकलला स्वतःचं मास असते. परत एक वेळ, पार्टिकलला स्वतःचं मास असते. जर का मी एखादा लाईट लावून ठेवला आणि न्यूटनच्या म्हणण्यानुसार या लाईट पासून जर का पार्टिकल बाहेर निघत असतील, याचा पार्टिकल म्हणजे छोटे छोटे कण, पार्टिकल जर का बाहेर पडत असतील तर पार्टिकल सोबत मासही बाहेर पडत आहे. आणि काहीतरी वेळानंतर असं व्हायला पाहिजे
की त्या लाईट मधून कंटिन्युअस मास बाहेर निघत आहे, म्हणजे कंटिन्युअस वजन काहीतरी छोटे छोटे खेडे हे जर का बाहेर निघत असतील तर काहीतरी वेळानंतर त्या लाईटची साईज हळूहळू कमी व्हायला पाहिजे. का बरं? कारण की त्यातून कोण बाहेर पडत आहे? त्या आन्सर आहे मास बाहेर पडत आहे. म्हणजे कसं की माझ्याजवळ एक बॉक्स आहे आणि या बॉक्स मध्ये छोटे छोटे असे 100 पीस आहेत आणि मी असं म्हणतो की यातला एक एक पीस हळूहळू हळूहळू बाहेर निघत आहे. जर का एक एक पीस त्यातून बाहेर निघत आहे तर नक्कीच काहीतरी वेळानंतर या बॉक्सची साईज लहान होऊन जाईल. का बरं? कारण की त्यातून मास बाहेर गेलं. तसंच कन्सेप्ट आहे, जर का लाईट पासून पार्टिकल बाहेर निघत असतील तर त्या लाईटचं मास हळूहळू कमी व्हायला पाहिजे होतं. आपल्यापर्यंत जो नॅचरल लाईट येते तो सन पासून येत आहे. मग सन तर इतक्या करोडो वर्षापासून आहे. जर का त्याच्यापासून कंटिन्युअस पार्टिकल बाहेर निघत असतील तर काहीतरी वेळानंतर त्या सनची साईज कमी व्हायला पाहिजे होती, त्या सनचं मास कमी व्हायला पाहिजे होतं आणि काहीतरी दिवसानंतर सन आपलं संपून जायला पाहिजे होता. पण असं होताना दिसत नाही. याचा अर्थ न्यूटनने जे थेरी दिली ते त्यावेळेस ऍक्सेप्ट केल्या गेली, मान्य केल्या गेली, परंतु ते थेरी चुकीची होती, बरोबर नव्हती. म्हणून तेच थेरी नंतर पुढे मॅक्सवेलनं किंवा हायजेन वेगवेगळे सायंटिस्ट आले, त्या इव्हेंटमध्ये आपण शिकू ते कशी कशी अरेंज केली. त्यांनी मिळून ती थेरी दुरुस्त केली आणि त्यांनी सांगितलं की लाईट पासून पार्टिकल बाहेर पडत नाहीत, तर लाईट पासून एक वेव्ह बाहेर पडते आणि वेव्हला स्वतःचं मास नसते. त्यामुळे लाईटचं वजन हे कमी होत नाही किंवा लाईटचा आकार हा कमी होत नाही. लाईट जेवढा आहे तेवढाच राहते. का बरं? कारण की लाईट म्हणून कोण बाहेर पडतात? तर वेव्ह. मग नेमकी कोणती वेव्ह बाहेर पडते? तर लाईट वेव्ह म्हणजेच लॉन्जिट्युडनल. आणि लॉन्जिट्युडनल म्हणजेच त्याच्यानंतर पुढे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणून त्याला संबोधलं गेलं. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. परंतु मला इथे सांगायचं काय की जे गोष्ट पहिले सायंटिस्टनं मांडली, जर का ते गोष्ट चुकीची असेल तर सायन्स ते गोष्ट ऍक्सेप्ट करते की बा आमचं चुकलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरची जी नवीन थिअरी असते ते नवीन थिअरी ऍक्सेप्ट करते. म्हणजेच इथं गोष्टी रिअरेंज होऊ शकतात. कुठं? सायन्समध्ये. कुठं गोष्टी रिअरेंज होऊ शकत नाहीत? ते हिस्ट्रीमध्ये. हिस्ट्रीमध्ये जे एक वेळ होऊन गेलं ते तसंच्या तसंच होते, ते घडू शकत नाही किंवा ते आपण वापस किंवा रिअरेंज करू शकत नाही. हा नेमका मुद्दा चालला हिस्ट्री आणि सायन्स मधला. जेव्हा मी लेक्चरची सुरुवात केली तेव्हा तुम्हाला विचारले की बाबा हिस्ट्री म्हणजेच आपण जुनं शिकत आहोत, सायन्स म्हणजे जुनं शिकत आहोत, तर मग या दोघांमध्ये फरक काय? तर हा नेमका फरक आहे की हिस्ट्री आपण रिअरेंज करू शकत नाही आणि सायन्स आपण रिअरेंज करू शकतो. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर का आजच्या काळातही तलवारीनं युद्ध खेळले गेले असते तर आज आपण सायन्स पेक्षा इतिहास किंवा हिस्ट्री हा जास्त अग्रेसिव्हपणे शिकलो असतो. आज कशाचा अभ्यास जास्त केला जाते? सायन्सचा. आणि त्या सायन्सच्या भरोशावर नवीन नवीन शोध लावले जातात, नवीन नवीन टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये येत आहे. परंतु काळ जर का वेगळा असता, आजही जर का आपण युद्धच खेळत असतो तर आज आपल्याला युद्ध नीतीची गरज असते. म्हणजे मग आजच्या स्थितीत आपण हिस्ट्री जास्त वेल डेव्हलप मध्ये शिकलो असतो. परंतु तसं झालं नाही. काळ हळूहळू पुढे गेला, नवीन नवीन गोष्टीचा शोध लागत गेला आणि त्या काही काही गोष्टी मागं पडत गेल्या. म्हणून आजच्या कंडिशनमध्ये सायन्स म्हणजे विज्ञान हा आपण तेवढ्याच अग्रेसिव्हपणे शिकत असतो. आता ह्या तर चालल्या आहेत खूप छोट्या गोष्टी. असं एक एक करता 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 लागेल तेवढ्या गोष्टी आहेत, लागेल तेवढे शोध आहेत, लागेल तेवढ्या गोष्टी म्हणजे कथा आहेत की सायंटिस्टनं कोण्या प्रकारे कसा कसा शोध लावला, कशाचा शोध लावला, मग त्याच्यापासून नंतर तो चुकला तर त्यानंतर पुढे कोण आलं. आता हेच तुमचं एक्झाम्पल की जे केपलरने शोध लावलेले आहेत. केपलरचे 3 लॉ शिकले तुम्ही प्लॅनेटरी मोशनची. पण ते 3 लॉ जे केपलरने लावलेले आहेत किंवा 3 लॉ जे दाखवलेले आहेत ते फक्त एकट्या केपलरचं योगदान नाहीये. केपलरच्या पहिले खूप सारे सायंटिस्ट येऊन गेले, त्यानं खूप सारा अभ्यास केला. मग त्यात टायको ब्राहे असतील. ऍक्च्युली टायको ब्राहे हे असे एक सायंटिस्ट होते की ज्या वेळेस त्याची डेथ झाली तर त्यांच्या रूम मध्ये सगळे कागदच कागद होते आणि त्या कागदावर कोणता ग्रह किती वर्षानंतर आला आणि तो कोण्या दिशेने दिसत आहे अशा सगळ्या गोष्टीची नोंद करून ठेवली गेली. ह्या सगळ्या छोट्या 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 गोष्टी बाकीचे सायंटिस्ट पासून येत गेले आणि केपलरने त्या कलेक्ट करून केपलरने लॉ दिले.
परंतु ज्यानं ज्या गोष्टी मांडल्या आपण त्याच्याच नावाने ते लॉ ओळखतो. याच्या मागे फक्त एकट्या केपलरचा अभ्यास आहे का त्या आन्सर आहे? याच्या पहिले काहीतरी सायंटिस्ट येऊन गेले, त्याने शोध लावला आणि त्या सगळ्याचा अभ्यास करून केपलरनं 3 लॉ दिलेले आहेत. म्हणजे यात जेवढं योगदान केपलरचं आहे तेवढंच योगदान बाकीच्या म्हणजे पहिलेच्या ज्यांचे तुम्हाला नावही माहित नाहीत त्याही सायंटिस्टचं आहे. हा एक सायन्सचा भाग आहे, कारण की फक्त एकट्या सिंगल आयुष्यात, सिंगल लाईफ मध्ये सगळ्याच्या सगळ्या गोष्टीचा शोध लागेलच असं नाहीये. म्हणजे आज जर का ऑन अन ॲव्हरेज 60 इयर्स किंवा 60 वर्ष 70 वर्ष जर का माणूस जगत असेल तर 60 किंवा 70 वर्षात त्याचा पूर्णच्या पूर्ण अभ्यास होऊन जाईल किंवा तो शोध लागेलच असं होत नाही. कधी कधी असं होते की पूर्णच्या पूर्ण आयुष्य निघून जाते शोध लावायसाठी. त्यांनी जे जे रेकॉर्ड लिहून ठेवलेले असते, नंतर त्याच्यानंतर जे ज्युनियर सायंटिस्ट येतात ते सगळे त्या रेकॉर्डचा अभ्यास करतात, परत स्वतः काहीतरी रिसर्च करतात आणि कंबाईन करून शोध लावतात. परंतु मग त्याचं जे काही नेचर असते त्या नेचरच्या मागे जो शोध लावलेला असते, जो अभ्यास केलेला असते, तो मात्र या सगळ्याचा असते. अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण पुढे हळूहळू डिस्कस करू. आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबू. पुढच्या लेक्चरमध्ये ऍक्च्युली फिजिक्स म्हणजे काय, शब्द कुठून आला, कोण दिला, कसे शिकलो, ह्या गोष्टीचा सगळं आपण अभ्यास करू. थँक्यू.